या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने। आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर। आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला। गुरुवारी सायंकाळी पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात झाला आहे। या अपघातात एका 3 वर्षांच्या चिमुकलीसह एकूण 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 22 लोक जखमी झाले। साताऱ्याहून कात्राच्या दिशेने येणाऱ्या एका मोठ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली। मात्र अपघातानंतर आगीचा भडका कशामुळे उडाला याची महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे। घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीच्या मते एक कंटेनर उतारावरून भरधाव वेगात जात असताना अचानक त्याचे ब्रेक फेल झाले। त्यातच कंटेनर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कंटेनरने समोर असलेल्या 10 ते 15 वाहनांवर जोरदार धडक दिली। दरम्यान या कंटेनरने एका ट्रॅव्हलर बसला धडक दिल्याने ट्रॅव्हलर पलटी झाला। त्यामध्ये 18 ते 20 प्रवासी होते। धडकेनंतर कंटेनरच्या डिझेल टँकला आग लागली। हा पेटलेला कंटेनर ब्रेक फेल झाल्याने तसाच पुढे गेला। सेल्फी पॉइंट जवळ एका टुरिस्ट कारला कंटेनरने पाठीमागून धडक दिली। कार पुढे उभ्या असलेल्या दुसऱ्या कंटेनरला जाऊन धडकली। दोन्ही अवजड कंटेनरच्या मध्ये कार अडकल्याने कारमधील लोकांना जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही। आगीमुळे अवघ्या काही क्षणातच कार आणि कंटेनरचा समोरील भाग जळून खाक झाला। कारमधील 2 पुरुष, 2 महिला आणि एका मुलीचा घटनास्थळीच होरपळून मृत्यू झाला, तर कंटेनर चालक आणि क्लीनरचा देखील यात मृत्यू झाला आहे। प्राथमिक माहितीनुसार कंटेनरने जेव्हा कारला पाठीमागून धडक दिली तेव्हा कारमधील सीएनजी सिलेंडरचा देखील स्फोट झाला। त्यामुळे आगीने जास्त भडका घेतला। क्षणार्धातच झालेल्या घटनेमुळे कारमधील कोणालाही बाहेर पडता आले नाही। हा सगळा प्रकार अवघ्या 30 ते 40 सेकंदात घडला। त्यामुळे कारमधील कोणीही आपला जीव वाचवू शकले नाही, अशी माहिती देखील प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात नवले पूल मृत्यूचा सापळा ठरत आहे। गुरुवारी सायंकाळी देखील नवले पुलावर भीषण अपघाताची घटना घडली। या अपघाताची भीषणता दाखवणारे अनेक व्हिडिओज आणि फोटोज समोर आले असून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। यातून हा अपघात किती भीषण होता हे दिसून येतं। दरम्यान अपघातस्थळी असलेल्या एका रुग्णवाहिका चालकाने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे। हा अपघात पाहून चालकाने थेट देवाकडेच प्रार्थना केली। असा अपघात पुन्हा घडू नये असं त्यांनी म्हटलं। नवले पुलावर झालेल्या अपघाताची माहिती देताना रुग्णवाहिक चालक सचिन मोरे यांनी सांगितलं की मी विविध अपघाताच्या घटनांमध्ये मृत्यू झालेल्यांची वाहतूक यापूर्वी केली होती, मात्र या अपघातात मृतांची अवस्था पाहून अतीव दुःख झाले। अशी घटना पुन्हा होऊ नये हीच देवाकडे प्रार्थना। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी 5:40 अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात एका व्यक्तीचा फोन आला। त्याने नवले पुलाजवळ 2 ते 3 वाहनांना अपघात झाला असून त्यांना आग लागली असल्याचं सांगितलं। अग्निशमन दलाकडून तात्काळ सिंहगड रोड अग्निशमन केंद्राची गाडी घटनास्थळाकडे सोडण्यात आली। गाड्या घटनास्थळी पोहोचल्यानंतर एक कारमध्ये व्यक्ती अडकल्याचं समजलं आणि धावाधाव उडाली। सर्वच यंत्रणा कामाला लागल्या। अग्निशमन नियंत्रण कक्षातून सिंहगड रोड केंद्राची पहिली गाडी पाठवली होती। ती साधारण 5:48 वाजता घटनास्थळी दाखल झाली। त्यानंतर एका मिनिटात नवले आणि PMRDA अग्निशमन दलाच्या 2 गाड्या दाखल झाल्या। अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रथम पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला। आग आटोक्यात आणल्यानंतर ट्रक खाली कार दबल्याचे दिसून आले। क्रेन मागून वाहने हटवण्यात आली। अपघातात कारचा चेंदामेंदा झाला होता। रेस्क्यू व्हॅनमधील कटर, स्प्रेडर व इतर साहित्याच्या मदतीने कारमधील मृतदेह काढण्यात आले। कारमधून 2 पुरुष, 2 महिला आणि एका लहान मुलीचा मृतदेह काढण्यात आला। ट्रकमधून दोघांचे मृतदेह काढण्यात आले।